नमस्कार, मी वैशाली. आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये गरमागरम पिठलं करतोय. आहा, मस्त झणझणीत घरची चव, एकदम तोंडाला पाणी आणणारं. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. पाहूया पिठलं करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य. आपण वाटीभर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे. त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे. हरभऱ्याची डाळ पचायला थोडी जडच असते, त्यामुळे अगदी पाव चमचावर हिंग घ्यायचं. पोट फुगत नाही, गॅस होत नाही, पिठलं हलकं आणि पचायला सोपं होतं. चमचाभर जिरं आणि त्याचबरोबर चमचाभर मोहरी, अर्धा चमचा हळद. तुम्हाला जितकं तिखट खायला आवडतं तितक्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि कढीपत्ता. पिठलं करण्यासाठी सर्वात आधी एक असं भांडं घ्यायचं. यामध्ये आपण घेतलेलं सर्व हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं, म्हणजेच बेसनचं पीठ घालायचं. पिठामध्ये जास्त गुठळ्या असतील तर त्या अशा फोडून घ्यायच्या किंवा पीठ चाळून घ्यायचं आणि यामध्ये लागेल तितकं पाणी घालून पीठ छान पातळ फेटून घ्यायचं. पीठ पाणी घालून छान गुळगुळीत पातळ फेटल्यामुळेच बेसनात हवा मिसळते आणि टेक्स्चर नरम स्मूथ होतं. जेव्हा आपण बेसन आधी छान असं फेटून ठेवलेलं असतं तेव्हा ते शिजताना जास्त त्रास होत नाही. आता आपण घेतलेल्या सर्व लसूण अशा खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घ्यायच्या. तुम्हाला जर ह्या मिक्सरमध्ये घालून जाडसर बारीक करून घ्यायच्या असतील तर तुम्ही तसंही करू शकता. आता पिठलं करण्यासाठी भांडं असं गरम करत ठेवायचं आणि यामध्ये लागेल तितकं तेल घालायचं. तेल छान गरम करून घ्यायचं. त्यामुळेच आपण घातलेली मोहरी पटकन तडतडते. घातलेली मोहरी छान तडतडल्यावरच यामध्ये जिरं घालायचं. मोहरी तडतडली नाही तर आपली फोडणी मात्र कच्चीच राहते. दाताखाली आल्यावर मात्र ती कडवट लागते. हिंग घालायचं आणि त्याचबरोबर आपण ठेचलेली सर्व लसूण. आहा, मोहरी तडतडल्यावर मात्र गॅसची फ्लेम लो करायची, त्यामुळे जिरं आणि हिंग करपत नाही. लसूण घातल्यावर मात्र गॅसची फ्लेम तुम्ही थोडी वाढवू शकता. गॅसची फ्लेम कमी असताना जेव्हा आपण लसूण तेलामध्ये छान परततो तेव्हा काय होतं, तेलामध्ये लसूणचा सर्व अर्क अगदी व्यवस्थित उतरतो. लसूणमुळे पिठल्याला अप्रतिम चव येते. आता आपण घेतलेल्या सर्व हिरव्या मिरच्या घालायच्या. मिरच्या आपण चिरून घेतल्या आहेत. तुम्हाला जर या ठेचून घालायच्या असतील तर तुम्ही तसंही करू शकता. मिरच्या सुद्धा तेलामध्ये अगदी थोडा वेळ परतून घ्यायच्या आणि यामध्ये हळद घालायची. घातलेली हळद छान मिक्स करून झाल्यावर आपण घेतलेला सर्व कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता जर तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही तो स्किपही करू शकता. तुम्ही कढीपत्ता असा डायरेक्टही घालू शकता, पण जर आपण कढीपत्त्याची पानं अशी तोडून आणि हातावर चुरगळून घातली तर या कढीपत्त्याचा फ्लेवर देखील तेलामध्ये छान उतरतो आणि साहजिकच त्यामुळे सुद्धा पिठल्याची चव अप्रतिम होते. आता हे घातलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा सर्व फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. घातलेला कांदा सर्व साहित्यामध्ये छान परतून झाल्यावर डाळीच्या पिठामध्ये पाणी घालून केलेलं पातळ गुळगुळीत मिश्रण यामध्ये घालायचं. मिश्रण अजिबात घट्ट करायचं नाही, ते असं पातळच असलेलं उत्तम. मिश्रण पातळ असल्यामुळेच हे सर्व साहित्य पटकन घट्ट होत नाही. पाहू शकता, यामध्ये लागेल तितकं चवीपुरतं मीठ घालायचं. गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच आपलं हे पिठलं छान शिजवून घ्यायचं. तुम्हाला जर घाई नसेल तर तुम्ही गॅसची फ्लेम लो करूनही अजिबात न ढवळता हे पिठलं शिजवू शकता. तुम्हाला सांगते, लंच डिनरमध्ये जर तुम्हाला झटपट काही करायचं असेल तर अशी पिठल्याची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. पिठलं बनवून झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालायची आणि घातलेली कोथिंबीर देखील यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कोथिंबीरीचा फ्लेवर देखील या पिठल्याला अप्रतिम येतो. कोथिंबीर घातल्यावर गॅसची फ्लेम मात्र बंद करायची. पाहू शकता, घरगुती साधंच पण पटकन होणारं चवदार पिठलं.
हरभऱ्याच्या पिठापासून बनवलेलं हे पारंपरिक पिठलं तुमच्या ताटाला मिळवून देतं अस्सल मराठी चव. जलद, सोपी, एकदम भन्नाट रेसिपी नक्की करून बघा. तुम्ही सुद्धा पिठलं करता का? जर करत असाल तर याच पद्धतीने करता का? यापेक्षा इतर कोणत्या वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही पिठलं करत असाल तर तुमची पिठल्याची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा. गरम गरम पिठलं आणि भाकरी, आहा मस्त. तुम्हाला सांगते, हे पिठलं भाताबरोबरही खायला अप्रतिम लागतं. नेहमीप्रमाणेच वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलचं बटन नक्की दाबा. सर्व रेसिपी पाहत राहा.